नमस्कार. क्लायंट ऑनबोर्डिंगची प्रोसेस सोपी आणि एकदम प्रभावी कशी बनवायची, चला तेच पाहूया. असं बऱ्याचदा होतं नाही का? आणि यामागचं कारण म्हणजे एक सदोष प्रक्रिया. जेव्हा कोणतीही ठरलेली सिस्टीम नसते तेव्हा गोंधळ तर होणारच. या सगळ्यामुळे क्लायंट आणि टीम दोघांमध्येही फक्त गोंधळच उडतो. म्हणूनच या गोंधळातून बाहेर पडून एक पक्की सिस्टमॅटिक पद्धत अवलंबणं गरजेचं आहे. आणि ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी योग्य टूल्स वापरणं खूप महत्त्वाचं ठरतं. याचा परिणाम म्हणजे पहिल्या दिवसापासूनच सगळ्या गोष्टी स्पष्ट आणि कामाला एक पक्का पाया मिळतो. चला तर मग या 6 स्टेप वर्कफ्लोमधल्या पहिल्या भागावर एक नजर टाकूया. तर ह्या पहिल्या 3 स्टेप्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळी माहिती अचूकपणे गोळा करणं. ही माहिती मिळाली की मग सिस्टम आणि टीम सेटअपची प्रक्रिया सुरू होते. बरं, पण प्रत्यक्षात या सिस्टीमचा परिणाम नेमका कसा दिसतो? इथे बघा, या क्लायंटसाठी टीमकडे काम सुरू करायला सगळं काही रेडी होतं. आणि याचा परिणाम काय झाला तर तो क्लायंट फक्त एका दिवसात पूर्णपणे सिस्टीममध्ये सेट झाला. पण एवढी चांगली सिस्टीम असूनही काही छोट्या चुकांमुळे सगळी प्रक्रिया बिघडू शकते. या चुका अगदी सहज होतात, पण त्यामुळे पुढे जाऊन मोठ्या अडचणी निर्माण होतात. सोपं आहे, प्रोसेसमध्ये शिस्त असेल तरच प्रोफेशनल रिझल्ट्स मिळतात. एकंदरीत काय तर क्लायंटसोबतच्या नात्याची सुरुवातच आपल्या सेवेची गुणवत्ता ठरवते. यावरून एकच प्रश्न उरतो, सध्याची ऑनबोर्डिंग प्रक्रिया खरंच फायद्याची आहे की डोकेदुखी?